सावित्री नदीपात्रात गाळ उपशाच्या नावाखाली केले गेले वाळूचे उत्खनन। काढलेली वाळू रात्रीच्या अंधारात चाळतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद। महाडमध्ये पूर परिस्थिती येऊन गेल्यानंतर नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली। मात्र सातत्याने गाळ काढण्याच्या नावाखाली वाळूचा वारेमाप उपसा केला गेला आहे। याकडे महसूल आणि जलसंपदा विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे। महाड शहराजवळील गांधारी रोड लगत असलेल्या एका प्लॉटवर रात्रीच्या सुमारास नदीपात्रातील रेजगा वाळू काढून चाळणीत वाळू चाळण्याचे काम जोरात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वास्तविक पूर येऊ नये यावर उपाययोजना करण्यासाठी नदीतील रेजगा काढायची परवानगी शासनाकडून देण्यात आली। मात्र काही वाळू माफियांनी रेजग्याच्या नावाखाली पहिल्या दिवसापासून मुदत संपेपर्यंत वाळूचे उत्खनन केले असल्याचे समोर आले। तर प्रशासन या ठेकेदारांची बिले वाळू उत्खननाची काढणार की गाळ उपशाची काढणार हे एक मोठं प्रश्नचिन्हच आहे। आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याने महाडकर नागरिकांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे।